19 अध्याय. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होत असे. सच्चरित्रे श्रवण करिता परमानंद होय चित्ता. ओळखूये सत्यासत्यता परमार्थ प्रपंचाची. या नरदेहा येऊनी काय करावे आपण. जेणे होईल सुगम दुरस्तर हा भवपंथ. ज्यासी वानिती भले. सज्जन ज्या मार्गे गेले सर्व दुःख मुक्त झाले तो पंथ धरावा. बोलणे असो हे आता. वर्णू पुढे स्वामी चरित्रा. अत्याधारे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्ण तटाकी क्षेत्रे पवित्र तेथे देखील त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हट योग साधन ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी देखील अनेक तापसे. तो सदा अरण्यवासी योगाभ्यासासी बैसले. एक सूर्यमंडळ विलोकिती. एक पंचाग्नी साधन करते. एक वायू भक्षताती. मौन धरिती किती एक. एक झाले दिगंबर. एकी केला ऊर्ध्वकर. एक घालती नमस्कार. एक ध्यानस्थ बैसले. एक आश्रमी राहून शिष्य सांगती गुह्य ज्ञान. एक करीती तीर्थाटन. एक पूजनी बैसले. असे असंख्य देखले. ज्ञान त्यांचे पाहिले. कित्येक जण चरण धरिले परी गेले व्यर्थचे. हठयोग परम कठीण. कैसा करावा साध्य आपण. याविषयी पूर्ण ज्ञान कोणी तया ते सांगेना. एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्छा धरुणी पोटी. आले नृसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकुनी. नृसिंह सरस्वती दर्शनासी येती कळले समर्थाशी. जाणले त्यांच्या हृदयासी अंतरा माझे आधीच. सन्मुख पाहुनी त्याला आज्ञाचक्र भेदतला. एक श्लोक सत्वर म्हटला. श्रवणी पडला त्यांच्या. श्लोक ऐकता तेथे जी समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची. ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करता सकळ जन. असो झाल्या काही वेळ. समाधी उतरून तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदाभुजांवरी मस्तकी ठेवले झळकरी. सद्गतीत झाले अंतरी. हर्षपोटी न समावे. उठवण्या करती स्तुती. धन्य धन्य हे येती मूर्ती. केवळ परमेश्वर असते रूप घेती मानवाचे. मी आज कित्येक दिवस हठयोग साधन करावयास केले बहुत सायास. परी सर्व व्यर्थ गेले. स्वामी कृपा आज झाली. तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली. कार्य भाग साधला. असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येती. तेथेची वास्तव्य करते. सिद्धी प्रसन्न जायाला. बहुत धर्मकृत्ये केली. दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन. उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान. गुरुमूर्ती पाहुनिया. पाहुणे नृसिंह सरस्वतीशी समर्थ बोलले. त्या समयासी लोक धन्यता पवलासी. वार योषिता पाहुणी. तियेसी द्यावे सोडूनी. तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सुरभुवनी. अंती जासे सुखाने. ऐकुनी समर्थांची वाणी. आश्चर्य वाटले सकला मनी. नृसिंह सरस्वती स्वामी असुनी विपरीत कैवी करतील. तरी अंतरीची खुण येती तत्काळ जाणून. पाहू लागले अधोबदन. शब्द एक न बोलवे. सिद्धी करुणी प्रसन्न. वाढविले आपला महिमान. तेथीच वारी योषिते समान. अर्थ स्वामी वचनांचा. असो तेव्हापासून सिद्धी दिली सोडून. येऊनी राहिले स्वस्थानी. धर्मकृत्ये बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार. त्यासेही ज्ञान साचार समर्थ कृपेने जाहले. ऐसे सदिच्छ अनेक श्री कृपेने ज्ञानी विशेष. ज्यांनी ओळखले आत्मरूप